आहेत, काही युवक आहेत, काही युवकी आहेत. मग ह्यांच्या सुरक्षेच्या जबाबदारीने आम्ही तर आता आपण सर्वच जण युवक आता इथून बोलून जाऊन घरी झोपणार आहेत, परंतु ह्यांची सुरक्षा ह्यांना काम करायचं आहे रात्रभर. मग ह्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासन काय निर्णय घेणार आहे ही महत्त्वाची भूमिका असणार आहे. प्रशासनाने ही भूमिका पहिली घेतली पाहिजे आणि नंतर ह्यांना कामाला लावलं पाहिजे. पहिल्यांदा ह्यांना जर कामाला लावतान आणि नंतर जर अपघटना घडली तर त्याला जबाबदार पूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि त्यांचे आयुक्त असतील आणि त्यांची गचुंडी धरून आम्ही नंतर जाब विचारू की आमच्या महिलेबाबत कसं काय असं घडलं. ही माझी भूमिका असेल. एक सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गटाचा असल्यामुळं मी माझी भूमिका स्पष्ट करतो की ह्या महिलांना संरक्षण द्यावं. यातल्या एकही महिलेने आवाज उठवल्याबद्दल ह्यांना जर कामावरून कमी करण्यात आलं तर त्याबद्दल आम्ही भूमिका एकदम ठामपणाने घेऊ आणि जो कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्याबद्दल पण आम्ही ठामपणाने भूमिका घेऊ अशी माझी स्पष्ट